अ, नमस्कार. आपण नमस्कार. म आपण मराठी भाषेचा आपण वापर करत असताना, मराठी भाषा बोलत असताना ळ या वर्णाचा सर्रासपणे ल असा उल्लेख केला जातो. अनेकदा मराठी भाषिकही असा उल्लेख करतात आणि मुख्यतः हिंदी बोलताना ळचा ल करणं हे तर सर्रासपणे सुरू आहे. ह्या ळ या वर्णाची झालेली तोडमोड पाहता अ, अनेक शब्द ज्या आपण हिंदीत बोलतो त्या शब्दांचा ल असा उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ जलगाव, धुले. तर हे कुठेतरी थांबावं आणि देवनागरी लिपीत असलेला मूळ ळ हा वर्ण जसाच्या तसा उच्चारला जावा यासाठी काही मराठी भाषिक प्रयत्न करत होते. यात मुख्यतः प्रकाश निर्मळ सर यांनी अनेक प्रयत्न केलेत, अनेक पाठपुरावा केला अनेक वर्ष. त्यानंतर त्यांना यश आलं आणि केंद्र सरकारच्या हिंदी भाषा विभागाने ळ या वर्णाचा त्यांच्या वर्णमालेत समावेश केला. आता दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि नुकतंच मराठी भाषा दिनही जवळ येतोय. त्या निमित्ताने आपण हिंदी वर्णमालेत ळचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या प्रकाश निर्मल सरांची मुलाखत घेणार आहोत. सरांची चर्चा करणार आहोत. सर मराठी भाषा अभ्यासक आहेत. त्यांचा मराठी भाषेवर प्रभुत्व आहे आणि ते LIC मध्ये कार्यरत आहेत. तर नमस्कार सर, वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सर, आपण हा जो उल्लेख केला, केंद्र सरकारच्या हिंदी विभागाने ळचा जो उल्लेख केला, यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय प्रयत्न करावे लागले? त्याची सुरुवात अशी झाली की मी LIC ला विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. हं. आणि आमचं राजस्थानच्या जयपूरमध्ये आमचं एक प्रशिक्षण झालं होतं. तर प्रशिक्षण सुरू असताना मला असं लक्षात आलं की तिथले जे प्रशिक्षक आहेत ते बोलताना करणेवाळा, देणेवाळा, आणेवाळा, अशा पद्धतीचं चाळीस वगैरे असे उच्चारण करत होते. मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे ऍक्च्युली आपण असंच समजतो ना की जो हा सगळा हिंदी प्रदेश आहे आणि इथे जी हिंदी आपण ऐकतो तशीच हिंदी सगळीकडे बोलली जाते वगैरे असा एक समज असतो. पण त्या समजाला माझ्या तिथे छेद दिला गेला. आणि पूर्वीपासून मला लोकमान्य टिळकांचं नाव हिंदीमध्ये ते तिलक असं लिहिलं जातं, जे खूपच असं विचित्र वाटत होतं. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्याच, त्याच्यामुळे मला ती थोडीशी उत्सुकता होती. म्हणून मी ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं लचा ळ किंवा ळचा ल असं जो ळचा उच्चार करताय मोठ्या प्रामुख्याने, तो कसं काय करताय. तर त्यांनी सांगितलं की आमची भाषा म्हणजे आमच्या भाषेमध्ये हा उच्चार आहे. आणि मी राजस्थानमध्ये फिरलो तेव्हा मी जाणीवपूर्वक त्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेतली. तर तेव्हापासून माझा हा संघर्ष सुरू झाला. मग मी केंद्र सरकारला सुरुवातीला राजभाषा विभाग म्हणून आहे गृहमंत्रालयाचं, तिथे लिहिलं हं. त्यांना. आणि माझ्या थोड्या अभ्यासानंतर असं लक्षात आलं होतं की 1947 ला उत्तर प्रदेश सरकारने, कारण मूळ हिंदी ही भाषा मूळ उत्तर प्रदेशची भाषा आहे ना. बरोबर. तर उत्तर प्रदेश सरकारने एक आयोग नेमला होता. त्यांनी एक शिफारस केली होती की हिंदीच्या देवनागरीमध्ये ळ हा समाविष्ट केला गेला पाहिजे. आणि त्याचं कारणही तसंच होतं, कारण उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काही भाषा आहेत ज्याच्यामध्ये ळचा म्हणजे ळचं उच्चारण आहे. आहे. म्हणजे मुख्यच जर तुम्हाला सांगायचं झालं तर मुख्य जी हिंदीची मुख्य बोली जी आहे, म्हणजे तिला बोली नाही म्हणता येत, हिंदीची मदर लँग्वेज म्हणता येईल तिला. कारण खडी बोली खडी. किंवा कौरवी, कौरवी मेरठ, सहारनपूर वगैरे या दिल्ली ह्या भागामध्ये बोलली जाणारी. तर ह्या भाषेपासूनच आपण म्हणतो की उर्दू निर्माण झाली आणि नंतर उर्दू हीच संपूर्ण उत्तर भारताची लिंक लँग्वेज झाली. आणि पुढे मग तीच खडी बोलीला भाषा म्हणून स्थिर करणारी भाषा उर्दू. उर्दू. आणि मग नंतर आपल्याला जेव्हा हिंदी भाषा हे करायची झाली, स्टँडर्डाइज भाषा आपल्याला प्रमाण भाषा तयार करायची होती, त्यावेळेस आपण स्वाभाविकपणे उर्दूचाच वापर केला. त्यामुळे ही उर्दूची मदर लँग्वेज खडी बोली, त्याच्यामध्ये ळ आहे. जी हा. आपण म्हणतो हिंदीची मातृबोली, तर ती खडी बोली. तर त्या खडी बोलीमध्ये बळद, नंतर एक विहिरीला एक शब्द आहे बावळी, हा. असे पुष्कळसे शब्द आहेत. आणि तिथे ते प्रत्यक्ष लोक, तुम्ही प्रत्यक्ष तिथे गेलात तर ते तिथे तुम्हाला ऐकायला पण येतात. तर हा सगळा विषय होता, तो माझ्या डोक्यात होता. मग मी राजभाषा विभागाला फॉलोअप केला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हा विषय आमच्याकडे नाही, तुम्ही यांच्याकडे वर्ग केला. त्यांनी उच्च शिक्षण विभाग
केंद्रीय हिंदी निदेशालय उच्च शिक्षण विभाग दिल्लीचा. तर त्याच्यानंतर मग त्यांनी मला 2019 नंतर म्हणजे 2020 मध्ये मला असं कळवलं की हा आम्ही परिवर्धित देवनागरी म्हणजे विस्तारित वर्णमालेमध्ये हा वर्ण आम्ही स्वीकारलेला आहे. तर ह्या मधल्या काळामध्ये मला बराच पाठपुरावा, पत्र व्यवहार, याला फोन कर, त्याला फोन कर, कृष्णकुमार गोस्वामी म्हणून एक होते त्यांच्याशी वगैरे, असे बऱ्याच लोकांशी मी बोललो होतो. आणि 2019च्या नोव्हेंबरमध्ये का डिसेंबरमध्ये त्यांनी तो स्वीकारलेला होता आणि मला 2020 मध्ये हे कळालं. त्याच्यानंतर वृत्तपत्रांनी पण ह्या गोष्टीला बऱ्यापैकी प्रसिद्धी दिली होती. हा वर्ण हिंदीच्या मूळ वर्णमालेत स्वीकारला गेला की विस्तारित वर्णमालेत? हा, आता 2019 मध्ये तो विस्तारित वर्णमालेत स्वीकारला गेला होता. परंतु मी जसं अनेक आपल्या चॅनल्सला पण असं सांगितलं होतं आणि वृत्तपत्रांना पण त्यावेळेस असं सांगितलं होतं की यावर आपण समाधानी नाही करत, कारण विस्तारित वर्णमाला याचा अर्थ फक्त कार्यालयीन वर्णमाला होती. हम्म. म्हणजे समजा LIC मध्ये काही कार्यालयीन पत्रव्यवहार करायचा आहे आणि तिथे काही विशेष नाम लिहायचं आहे, तर मग तिथे म्हणजे निर्मळ माझं नाव, किंवा लोणावळा, किंवा लोकमान्य टिळकांचं नाव सुद्धा, टिळक वगैरे, हे कार्यालयीन स्वरूपामध्ये याच्यामध्ये लिहिलं जाईल. परंतु जी बाकीची हिंदी आहे सर्वसामान्यपणे वापरली जाणारी, तर तिथे त्याचा वापर होत नसतो. साधारण तो काय ऐच्छिक असतो, म्हणजे त्याला काही हे नाही, म्हणजे फक्त ते सरकारने वापरायचं विस्तारित वर्णमाला, बाकीच्यांनी आपली जी म्हणजे त्यांना तिलक लिहायचं तर तिलकच लिहावं त्यांनी, अशा पद्धतीचा तो विषय होता. त्याच्यामुळे मग मी एक शोधपत्रिकाच ह्या सगळ्या, मग पुढे पुढे मी याचा अभ्यास करत गेलो डिटेलमध्ये, तपशिलात जाऊन. तर मला असं आढळलं की हिंदीच्या प्रदेशातल्या ज्या भाषा आहेत त्या मुळात भाषाच आहेत. म्हणजे त्यांना बोली नाही म्हणता येऊ शकत, कारण बोली याचा अर्थ असा असतो की त्या भाषेपासून तयार झालेल्या किंवा त्या पासून वेगवेगळ्या, त्याचंच वेगवेगळं स्वरूप, डायलेक्ट्स, त्याला बोली असं म्हटलं जातं. हिंदीच्या संदर्भामध्ये असं बोललं जात नाही, कारण हिंदी ही मागवून आलेली भाषा आहे आणि बोली ह्या आधीपासून आहेत. मराठीचं उलट आहे, त्याच्या मराठी ही आधीपासून आहे 2000 वर्षापासून, आणि ह्या त्याच्यापासून झालेल्या बोली आहेत. तर त्या पण हिंदी प्रदेशातल्या ज्या भाषा आहेत त्या भाषा म्हणून आता अस्तित्वात नाही, त्या बोली म्हणून अस्तित्वात आहे, कारण एक फार मोठी त्यांना एक लिंक लँग्वेज, एक पॉवरफुल बलशाली लिंक लँग्वेज त्यांना प्राप्त झाली, उर्दू आणि त्याच्यानंतर हिंदीच्या माध्यमातून. त्यामुळे मग त्या भाषा म्हणून आता अस्तित्वात नाही जवळपास, त्या लोप बोली पावली म्हणूनच आहेत. भाषा म्हणून हा, भाषा म्हणून त्यांचं अस्तित्व गेलं आता, त्या फक्त गेलं. बोली म्हणूनच शिल्लक आहे. तर ह्या ज्या बोली आहेत, ह्या ज्या भाषा आहेत, तर याच्यामध्ये म्हणजे जसं आता हिमाचल प्रदेशातल्या भाषा आहेत, तर हिमाचल प्रदेशातल्या भाषांचं मुळात काही भाषांचं नाव चंबाळी, भट्ट्याळी असं आहे, त्याच्यामध्ये ळ आहे. नंतर उत्तराखंडमध्ये ज्या भाषा आहेत, गढवाली, त्याला गढवळी नाव आहे मुळात, आणि कुमायुनी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे राजस्थानमध्ये आला तर मेवाती, मारवाडी वगैरे ह्या भाषांमध्ये, आणि राजस्थानचा भाषा भूगोल जो आहे तो अगदी इकडे मध्य प्रदेश पर्यंत येतो, म्हणजे नेमाडी आणि माळवी, हा, त्या माळवी भाषेमध्ये सुद्धा ळ आहे. ही राजस्थानी भाषेच्याच बोली आहेत ह्या. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की दिल्लीच्या आसपास म्हणजे हरियाणवी तर खूपच ळयुक्त भाषा आहे, आणि ही खडी बोली पश्चिमी उत्तर प्रदेशात असलेली. ह्या सगळ्या भाषांमध्ये ळचा फार मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे मी मग एक शोधपत्रिकेमध्ये त्या सगळ्याचा संदर्भ दिला. आणि शिवाय आपण हिंदी आणि उर्दूच्या संदर्भात काय म्हणतो की त्यांच्या ज्या जनक भाषा आहेत त्या पाली आणि वैदिक संस्कृत आहेत. तर वैदिक संस्कृत आणि पाली या दोन्ही भाषांमध्ये ळचा खूप मोठ्या प्रमाणात उच्चार होतो. ऋग्वेदातलं पहिलंच हे आहे, अग्निमेळे पुरोहितम, इथून ऋग्वेद सुरू होतो. तर ह्या सगळ्या मी पुरावे त्यांना दिले, आणि मग त्याच्यानंतर 2024 मध्ये भाषा अभ्यासकांची जी मीटिंग झाली, सभा झाली केंद्रीय हिंदी निदेशालयामध्ये, तर त्यामध्ये त्यांनी वर्ण हा नियमित वर्णमालेमध्ये, म्हणजे जी मूळ वर्णमाला, मुख्य वर्णमाला आहे त्या वर्णमालेमध्ये त्याचा समावेश केला. आणि आता त्यांनी त्याच्या खाली ती टीप पण लिहिलेली आहे की हिंदीच्या या बोलींमध्ये हा असल्यामुळे, आणि हिंदीमध्ये लिहिण्यासाठी आपल्याला विशेष नामं जी लिहायची आहेत तर ती आपण युक्त लिहू शकतो, असं त्याच्यामध्ये त्यांनी तळटीप टाकलेली आहे. अर्थात हा सगळाही प्रवास अतिशय त्रासदायक, अतिशय म्हणजे आपण असं म्हणू शकतो की खूपच संघर्षाचा होता. कारण मधल्या काळामध्ये मी ज्या ज्या लोकांशी बोललो ते स्ट्रेट वे, सरळ सकट त्याचं ते म्हणायचे, नाही नाही ये वर्ण ही नहीं है हिंदी में, और ये नहीं होगा, ये आपका ळ आपकी जेब में रखिए, अशा पद्धतीने ते मला अगदी धुतकारून देत होते. म्हणजे परंतु तिथे काही सहजासहजी लोक आहेत म्हणजे की, हा, सहजासहजी हे झालेलं नाहीये, यासाठी अनेकांनी विरोध देखील केला. भयंकर प्रचंड विरोध केला. म्हणजे तो वर्ण स्वीकारल्यानंतर सुद्धा अनेक लोकांनी असं म्हटलं की ये ळ हम पे थोपा गया है.
आपल्या काही भाषा अभ्यासकांनी त्यांना सांगितलं की थोपा गया अशा शब्द तुम्ही वापरणं बरोबर नाही, कारण मग हिंदी पे हम पे थोपी गई है असं बाकी लोक अहिंदी प्रदेशातले लोक म्हणतील. त्यामुळे बरोबर. थोपा गया वगैरे नाही, तुम्ही आम्ही सगळेजण हिंदी शिकतो, तुम्ही एक वर्ण शिका जो तुमच्याच बोली भाषेमध्ये किंवा तुमच्याच प्रदेशातल्या भाषांमध्ये आहे. परंतु होतं असं, चाकोरीतलं विशिष्ट चाकोरीबद्ध विचार करणारे लोक असतात, त्यामुळे त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ते त्याचा विरोध करत असतात. सर, जेव्हा तो सुरुवातीला विस्तारित वर्णमालेत ळ स्वीकारला गेला आणि त्यानंतर मूळ वर्णमालेत, तर दोघांमधला नेमका फरक काय आहे, काय बदल होईल, किंवा कशा प्रकारे अधिक तो बोलला जाईल, याविषयी थोडं सांगाल? हा, आता विस्तारित वर्णमालेत होता म्हणजे तो अभ्यासक्रमात शिकवला जाणार नव्हता. तो कार्यालयीन वापरामध्येच फक्त कार्यालयातल्या लोकांनी वापरायचा. म्हणजे जसं आता समजा रेल्वे स्टेशन आहे, तर रेल्वे स्टेशनवर लोकमान्य टिळकांचं नाव आता अजून लिहित नाहीत ते. आता ते मला माहित नाही त्यांना का इतका विरोध आहे या अळबद्दल मला माहित नाही त्या अधिकाऱ्यांचा, परंतु ते वापरत नाहीत अजूनही. परंतु कार्यालयीन वर्णमालेत आल्यानंतर लगेच तो दक्षिणेत वापरला गेला. म्हणजे आलाप्पुळा नावाचं जे गाव आहे, तर तिथे त्यांनी आलाप्पुळा असं लिहिलं. किंवा मल्याळम, आता जे आपल्या साहित्य अकादमीने लगेच त्याचा वापर सुरू केला. म्हणजे साहित्य अकादमी आता मल्याळम, तमिळ असं लिहितं. हम्म. राजस्थानीतले सुद्धा एका पुस्तकाचं नाव त्यांनी ळयुक्त लिहिलं होतं, जळयुक्त म्हणून ळयुक्त लिहिलं होतं. आता खरं तर यामुळे होतं असं आहे की कार्यालयीन वर्णमालेत नुसता स्वीकारल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. म्हणजे त्यामुळे राजस्थानी लोकांचा जो जो अडचण आहे, त्यांचे पिळीबंग गाव आहे त्यांच्याकडे, पिळीबंग गावाचं नाव ते वृत्तपत्र पिळीबंगा लिहितच नाही, ते पिलीबंगा लिहितात. किंवा थळी भाषा आहे त्यांच्याकडे, ते राजस्थान आणि पाकिस्तानच्या मध्ये, तर त्या थळी किंवा थळचा वाळवंट आहे, हा थळचा वाळवंट हिंदीमध्ये थार झालेला आहे. राजस्थानमधली अडावळी पर्वत आहे, तो अडावळी पर्वत अरावली झालेला आहे. तो नुसता कार्यालयीन वर्णमालेत आल्यामुळे त्या अडावळीचा अडावळी होणार नव्हता. तो मूळ वर्णमालेत आला तरच त्याचा वापर होणार होता. म्हणून आपण त्यासाठी आपण त्याच्यावर भर देत होतो की तुम्ही मूळ वर्णमालेतच घ्या. कारण का हिंदी प्रदेशांच्या भाषेमध्ये आहे आणि हिंदी ही राजभाषा म्हणून वावरते सगळीकडे. ती हिंदी फक्त हिंदी प्रदेशापुरती किंवा उत्तर प्रदेशापुरती असती तर आपल्याला काही समस्या नव्हती. परंतु ती इकडेही वापरते, राजभाषा म्हणून वावरते. म्हणजे आंतरप्रांतीय संपर्क भाषा म्हणून किंवा युनियन गव्हर्नमेंटची राजभाषा किंवा ऑफिशियल लँग्वेज म्हणून ती वावरते. त्यामुळे तिला सर्वसमावेशक असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तिने आणि राजभाषेचं काम काय असतं? राजभाषेचं काम हे असतं की भाषेतला एका भाषेतला उच्चार दुसऱ्या भाषेपर्यंत जसाच्या तसा पोहोचवण्याचं, ती कारण दुवा भाषा आहे ना ती, तर ती दुवा भाषा म्हणून काम करत असल्यामुळे तिने जितकं जास्त म्हणजे अराउंड 100%च्या जवळपास तुम्ही त्याला हे करता आलं पाहिजे. म्हणजे 100% जरी गेलं नाही तर त्याच्या कमीत कमी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि वर्णमालेत नसता किंवा भारतीय उच्चारच, आता एखादा भारतीय उच्चारच नाही, जसा उदाहरणार्थ आपण इंग्लिश मधला टॅबल हा उच्चार आपण व्यवस्थित लिहू शकत नाही, त्याच्या जवळपासचे उच्चार आपण घेतो आणि त्याला टेबल असं लिहितो. हम्म. तर हे विदेशी भाषांच्या बद्दल ठीक आहे, परंतु जर भारतीय भाषा जर आहेत तर त्या आपल्याला त्याच्या पद्धतीने व्यक्त करता आल्या पाहिजेत. पण अजूनही म्हणजे मेट्रोमध्ये सुद्धा मंगळवार पेठ आहे, तर ते उद्घोषणा करताना मंगळवार पेठ असे करतात. किंवा नळ स्टॉप आहे, नळ स्टॉप असं करतात. हे खरं म्हणजे फार चुकीचं आणि विचित्र आहे. तर कार्यालयीन भाषेत आल्यामुळे तर त्याचा फायदा होणारच नव्हता. हा मूळ वर्णावाले येऊन सुद्धा अजूनही लोक त्याचा वापर करत नाहीत, याचं फार दुःख आहे मला. म्हणजे अजूनही लोक स्वीकारताना दिसत नाहीत व्यवस्थितरित्या. स्वीकारताना म्हणजे हिंदी, म्हणजे जे उर्दू हिंदी बोलतात, म्हणजे असं आपण म्हणू की जे प्रमाण हिंदी बोलतात, उर्दू पासून आपण तयार केलेली, तर ते ठीक आहे. परंतु जे लोक त्यांच्या बोली बोलतात पश्चिमी हिंदीतल्या, त्याच्यानंतर इकडे महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतात, ते लोकांना सुद्धा अजून ही गोष्ट कळालेली नाही की आपण नळ स्टॉप उद्घोषणा केली पाहिजे आणि नल स्टॉप असं न म्हणता नळ स्टॉप असं लिहिलं पण पाहिजे. तर तसं लिहिलं जात नाही, हे लोकांचं अज्ञान आहे, त्याला आपण काय करू शकतो. सर, आपण ळच्या बाबतीत समजू शकतो, पण अनेक ठिकाणी ठाणेचं ठाणा, ठाणा, नाहीतर मग पुणेचं पुणा असं केलं जातं. तर तुम्हाला प्रकर्षाने हे कधी जाणवलं की आपण ळचा उच्चार ळच व्हावा यासाठी संघर्ष करावा? मला हे फार पूर्वीपासून असं वाटतं खरं तर. कारण कसं असतं, विकृतीकरण कुठं होतं उच्चारांचं, जी फॉरेन लँग्वेज असेल. म्हणजे आता जसं मी तुम्हाला टॅबलचं सांगितलं की टॅबल, आता ठीक आहे, आता काय होतं की हिंदीमध्ये सुद्धा अरिस्टॉटल हे नाव
अरस्तू असं लिहितात. आता ते लिहितात तसं, त्याला काय पूर्वी अशी पद्धतच होती. म्हणजे मॅक्स मुल्लरला मराठीमध्ये सुद्धा मोक्ष मुल्लर असं काहीतरी लिहिलं जातं, किंवा मोक्ष मुळर वगैरे काहीतरी. परंतु आता आपण थोडं आधुनिक झालेलं आहे ना, आता जग जवळ आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आणि मराठीमध्ये जसा आग्रह असतो, जशाचा तसं उच्चार लिहिण्याचा प्रयत्न मराठीमध्ये असतो, त्याच पद्धतीने लिहिला गेला पाहिजे ना, जशाच्या तसा. आता मराठीमध्ये जसा विचार आहे मराठीचा, की तत्सम स्वरूपात लिहूया कोणत्याही भाषेतले उच्चार, तसं हिंदीने पण करायला पाहिजे. परंतु हिंदीमध्ये विकृतीकरणाची इतकी मोठी समस्या आहे की मला कधी कधी असं वाटतं की हिंदी ऐवजी मराठी ही राजभाषा झाली असती केंद्र सरकारची किंवा युनियन गव्हर्नमेंटची, तर जास्त अॅक्युरेटली आपण उच्चार त्याच्यामध्ये लिहू शकलो असतो, आणि दक्षिणेतला उच्चार उत्तरेला, उत्तरेचा उच्चार दक्षिणेला पोहोचवू शकलो असतो, पोहोचू शकलो असं असतो. मला नेहमी वाटतं. म्हणजे कोणत्याही हं. भाषेचं विकृतीकरण न करता मूळ उच्चार तिथपर्यंत गेला असता. गेला असता, बरोबर आहे त्याचे. आता अजूनही आता त्या टिळकचं तिलक झाल्यामुळे मल्याळम भाषेमध्ये सुद्धा ते तिलकच लिहितात. म्हणजे मल्याळमला तर ट पण आहे, ळ पण आहे ळ पण मल्याळम आहे. मध्ये, किंवा कानडी कन्नडमध्ये किंवा तमिळ आपलं तेलुगूमध्ये ट ळ दोन्ही आहे. परंतु ते टिळकचं तिलक का करतात? आता काल मला खूप आनंद झाला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काल नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान आपले इथे आले होते आपल्या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या, आणि त्यावेळेस त्यांनी आवर्जून टिळकचा उल्लेख टिळक असा केलेला आहे. ते पुण्याला आले होते त्यावेळेस वर्णमालेत, म्हणजे कार्यालयीन वर्णमालेत ळ होता. परंतु त्यांनी तो तिलक अनेक वेळा त्यांनी तिलक हा शब्द म्हटला. त्यावेळेस मी अनेकदा ट्विट करून, नंतर मेल करून सुद्धा त्यांना हे कळवलं होतं. त्यांच्या कदाचित जे ऑफिसर बघत असतील त्यांनी त्या गोष्टीचा मला आनंद आहे की त्या गोष्टीचा त्यांनी कॉग्निजन्स घेतला, त्याची दखल घेतली, आणि ती दुरुस्ती केली. आणि पंतप्रधानांना जेव्हा त्यांनी भाषण हे केलं असेल, त्यावेळेस त्यांनी मसुदा तयार करताना जाणीवपूर्वक ही गोष्ट लक्षात आणून दिली असेल की यांचा उच्चार असा असा करायचा आहे. तर ही मला फार आनंद होता या गोष्टीचा. सर, हे करत असताना आपण काही पुरावे द्यावे लागले आपल्याला? नेमका किती वर्षाचा हा संघर्ष होता? सुरुवात म्हटली तर 2016-2018 अशी आहे. तेव्हापासून मी काही पुरावे देत होतो, काही नंतर नंतर मला मिळत गेले. आणि ही मेल तर मी खूप केल्या, मेल केल्या. काही अभ्यासकांना भेटलो. मी दिल्लीला पण एक दिवस येऊन गेलो. इथे प्रत्यक्ष दिल्लीमध्ये काही चांगले अधिकारी आहेत, म्हणजे खूप म्हणजे सजग अधिकारी आहेत आणि संवेदनशील आहेत. तर त्या लोकांना मी ही भूमिका समजावून दिली. त्यांनी मला अनेक लोकांचे नंबर दिले. म्हणजे मला त्यांचं नाव घ्यायला फार आवडेल. ते दीपक पांडे म्हणून आहेत, हिंदी भाषिक आहेत. मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश, जबलपूर वगैरे भागातले आहेत ते. परंतु त्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे, आणि त्यांनी ह्या सगळ्या भाषा अभ्यासकांचे मला फोन नंबर वगैरे दिले, त्यांच्याशी बोलायला सांगितलं की तुम्ही ह्या समजावून सांगा. आणि त्यांनी मला त्यावेळेस हे पण सांगितलं होतं की कार्यालयीन वर्णमालेत जर तो आलेला आहे तर तुमच्या महाराष्ट्र सरकारला हे तुम्ही सांगितलं पाहिजे की हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही तो शिकवू शकता, म्हणजे शिकवणं सुरू करा, की जेणेकरून हा लोकांपर्यंत पोहोचेल, आणि मग आम्हाला जेव्हा मुख्य वर्णमालेत तो घ्यायचा आहे तर ते काम आमचं सोपं होईल. तर पण त्यांनी त्यावेळेस हे सुनील कुलकर्णी आता डायरेक्टर झाले याचे केंद्रीय हिंदी निदेशालयाचे, तर त्यांच्या नेतृत्वाखाली तो विषय झाला, आणि तो मूळ वर्णमालेत समाविष्ट झाला. पण संघर्ष हा खूप मोठा होता, ही गोष्ट खरीच आहे. सर, तुम्ही हा संघर्ष केला, त्यात समाविष्ट हा वर्ण करायला लावला. पण खोडसाळपणा म्हणा किंवा मुद्दामून म्हणा, जर कोणी हा टाळला, तर यासाठी हिंदी राजभाषा विभाग असेल तर त्यांनी काही प्रयत्न, काही तरतुदी तशा काही केल्या आहेत का? तो त्यांच्या तरतुदीचा भंग होतो, ही गोष्ट खरी आहे. त्यांनी जे मार्गदर्शक सूचना केलेल्या असतात त्याचा हा भंग ठरतो. परंतु त्यासाठी काही दंडात्मक हे असं नसतं, कारण त्याचं अजून तरी आपल्याकडे भाषेच्या संदर्भातलं काही ऑडिट वगैरे असा प्रकार नाहीये. म्हणजे जसं आता इन्स्पेक्शन होतं आता कार्यालयांमध्ये, तर मग त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन मध्ये ते पॉईंट घेत असतात ना, पॉईंट घेतात, किंवा तुम्ही अशा पद्धती म्हणजे हिंदीत पत्र लिहिलं नाही, जसं आता हिंदी राजभाषा आहे त्यांची, तर अमक्या अमक्या याचं तुम्ही या प्रकारचे पत्र तुम्ही हिंदीत लिहिले पाहिजे, इतके पत्र लिहिले पाहिजे, तितके नाही लिहिले तुम्हाला डेबिट पॉईंट. हे असंच असतं. म्हणजे त्याच्या पलीकडे काही आपल्याकडे अजून काही त्याच्या तरतुदी नाहीत की कोणी असं विकृतीकरण केलं म्हणून त्याला दंड केला पाहिजे वगैरे, असं नाही. तर तसं व्हायला पाहिजे खरं तर, पण तसं अजून नाही तशी प्रोव्हिजन आपल्याकडे, कुठंच अशी प्रोव्हिजन नाही सर तशी. तर माझ्या माहितीप्रमाणे तरी तशी असेल तर म्हणजे कोणी मला सांगावं. सर, आता दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे, 98. तर ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. पण कालचं भाषण मी ऐकलं, त्यात आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी असा उल्लेख केला की संस्कृत पासून मराठीचा उदय झाला. तर यावर आपल्याला काय वाटतं? यात काही तथ्य आहे का?
नाही, खरं तर त्यांना असं म्हणायचं असू शकते. मला असं वाटतं की ते काहीतरी वाचण्यात त्यांची किंवा बोलण्यात चूक झाली असावी. त्यांचं बोलण्याचा म्हणजे तो वाक्य असं असायला पाहिजे होतं की प्राकृत पासून जरी मराठी निर्माण झाली असली तरी तिच्यावर संस्कृतचा प्रचंड प्रभाव आहे, असं ते वाक्य असावं असं मला वाटतं. म्हणजे ते कदाचित त्यांच्या वाचनातली चूक असावी असं मला वाटतं. कारण तुम्ही आता मगाशी बोलताना सांगितलं की मराठीला 2000 वर्षांचा इतिहास आहे. ज्या भाषेला एवढा जुना इतिहास आहे, जी भाषा स्वतंत्र आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. आणि पंतप्रधानांच्याच काळात हा निर्णय झाला आणि तरी देखील त्यांनी असा उल्लेख केला. यावर आपल्याला काय वाटतं? म्हणजे हे चुकून झालं असेल की जाणीवपूर्वक झालं असेल? ते चुकूनच झालं असं मला वाटतं, कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा अर्थ ती संस्कृत उत्पन्न नाही आहे भाषा. आणि हेच मान्य करण्यात आलंय त्यावेळेस की ही संस्कृतला समांतर भाषा होती, किंबहुना प्राकृत भाषेपासून संस्कृत निर्माण झाली, हे तर आता जवळपास बऱ्याच लोकांनी मान्य केलेलं आहे. कारण प्राकृत म्हणजे नैसर्गिक आणि संस्कृत म्हणजे संस्कार केलेली. तर संस्कृत भाषा जी आहे ती प्राकृतावर संस्कार करून अ, अ, एक विशिष्ट प्रमाण भाषा तयार करण्यात आलेली आहे. अनेक प्राकृतांचा प्रभाव असेल तिच्यावर, परंतु ती एक संस्कृत आणि तिचा प्रभाव अगदी मल्याळम पर्यंत, म्हणजे खाली दक्षिणेला मल्याळमवर तर प्रचंड प्रभाव संस्कृतचा आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की तमिळ आणि संस्कृत यांचं लव चाइल्ड आहे असं म्हटलं जातं मल्याळम हे. तर त्यामुळे ती संस्कृत पासून, आता मल्याळम ही संस्कृत पासून उत्पन्न झाली असं आपलं म्हणता येत नाही. तिला जर अभिजात भाषा म्हणतो आपण, तर मराठी तर अभिजात भाषा आहेच. कारण मल्याळम ला म्हणजे मल्याळम ही खरं तर तमिळ आणि संस्कृत यांचं चाइल्ड आहे. तिला चालेल. आपण आधी अभिजात भाषेचा दर्जा दिला. तर मग मराठी ही तर अभिजात भाषा आपल्याला नक्कीच म्हणायला पाहिजे. तर मराठी ही प्राकृतापासून तयार झालेली आहे आणि संस्कृत हे प्राकृतावर संस्कार करून संस्कृत तयार झालेली आहे. त्यामुळे याच्या बाबतीत कदाचित त्यांचा अपसमज असावा असं मला वाटतं. कारण अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे ती याला स्वतंत्र भाषा. समांतरच भाषा आहे. सर, हा, म्हणजे स्वतंत्र भाषा. काल झालेल्या उद्घाटन समारंभात आपलं राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, तर ते देखील असं म्हणाले की मराठीचा व्यवहारात वापर शिवाजी महाराजांनी सुरू केला. त्यानंतरचे राज्यकर्ते जसं जसं हिंदी भाषिक व्यवसायासाठी उदरनिर्वाहासाठी इकडे येत गेले किंवा देशभर त्यांचं भ्रमण झालं, त्यानंतर आपले राज्यकर्ते कुठेतरी कमी पडलेत का आपल्या भाषेला जतन करण्यात, आपल्या भाषेचं संवर्धन करण्यात, असं आपल्याला वाटतं का? पहिली गोष्ट मला एक असं दुरुस्त करावं असं वाटतं त्या बाबतीत की शिवाजी महाराजांनी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला, मराठी भाषेला, आणि त्याचा वापर सुरू केला. ते मध्ये कुठेतरी जे डिस्कंटिन्यू झालं होतं किंवा बंद झालं होतं, तर ते पुनरुज्जीवन केलं राजभाषेचं, मराठीचं. पण त्याच्या अगोदरही ती होतीच म्हणजे व्यवहार भाषा. कारण तुम्ही जर बघितलं आपल्या श्रवण बेळगोळला, तर त्याच्या खाली जे वाक्य आहेत ते मराठीतलेच आहेत आणि ते फार आधीच्या काळातले आहेत. त्याच्यानंतर यादवांचाही काळ होता, तर त्या काळामध्ये सुद्धा मराठी वापरली गेलीच होती. आणि आपले लोक जे म्हणजे लीळाचरित्र जे लिहिलं गेलेलं आहे ते यादवांच्याच काळात लिहिलं गेलं आहे. पहिला जो ग्रंथ लिहिला गेला आहे मराठीतला गद्य ग्रंथ आपण म्हणतो तो, तर तो सुद्धा जुद्ध जुद्ध मराठीतलाच आहे. त्यामुळे मराठी व्यवहार भाषा होती, लोकांच्या संपर्काची भाषा होती आणि ती राजभाषाही असणार आहे त्यावेळेस. सर, एक म्हणजे अचानक घडलेली घटना आहे कर्नाटकामध्ये. आपण वाचलंय की नाही मला ठाऊक नाही, पण कर्नाटकामध्ये मराठी बस चालकाला मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आणि बसला पण काळं लावण्यात आलं की त्याला मराठी येत नाही म्हणून. आपण आपल्या राज्यात मराठीचा आग्रह धरतो, कन्नड येत मराठी नाही म्हणून बोल की मराठी येत नाही म्हणून? मराठी येत नाही म्हणून, आपलं सॉरी कन्नड येत नाही म्हणून त्याला हा. मारहाण करण्यात आली. तर आपण आपल्या राज्यात मराठीचा आग्रह धरतो, आपल्या पण अनेक नेते मराठीचा आग्रह धरताना उत्तर भाषिकांना मारहाण वगैरे करतात. तर हा प्रकार याकडे नेमकं आपण कसं बघतात? म्हणजे त्यांनी केलेल्या प्रकाराचं आपण कशा प्रकारे समर्थन कराल का विरोध कराल, काय वाटतं आपल्याला? त्यांनी मारहाण वगैरे करणे हा त्याच्यावरचा उपाय असू शकत नाही कोणालाही. म्हणजे कुठेही, महाराष्ट्रात असो की कर्नाटकात असो, मारहाण करून कोणाला भाषा नाही शिकवली जाऊ शकत ना. आणि तुम्ही भाषेचा आग्रह अशा पद्धतीने नाही धरू शकत. पण तुम्ही भाषा, हे कसं आहे, काल भवाळकर पण मॅडम म्हणाल्या की हम्म. भाषा ही जोडणारी असते, तोडणारी नसते कधीच. तोडणारी नसते. ते जोडण्यासाठी, आपण भाषा कशासाठी, जोडण्यासाठी म्हणतोय ना. मग तिथे त्या लोकांना त्याच्यापासून तोडायचं कुठे आहे आपल्याला? म्हणजे असंही नाही, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर अगदी हिंदी बोलायला लागतात, समोरचा माणूस हिंदी भाषिकच असेल किंवा समोरचा माणूस मराठी येतच नसेल, अशा पद्धतीने थेट हिंदी बोलायला लागतात, हे पण चुकीचं आहे. म्हणजे परंतु कोणाला आपण स्वतःहून आपल्या भाषेचा प्रसार करण्यासाठी आपण तरी सुरुवातीला मराठीत बोललं पाहिजे किमान. निश्चितपणे बोललं पाहिजे, कारण की तोपर्यंत ती व्यवहार भाषा होणार नाही जोपर्यंत तुम्ही मराठी लोक त्यासाठी आग्रह धरणार नाही. आणि काय झालंय महाराष्ट्रामध्ये
की महाराष्ट्रातल्या बऱ्याच शहरांमध्ये आता संपर्क भाषेचं स्थान किंवा तो लंबक जो आहे संपर्क भाषेचा हा मराठीकडून हिंदीकडे वळलेला आहे. आणि इंग्रजी माध्यमातल्या शाळांनी तर हा सगळ्यांचा कहरच केलेला आहे. त्या मराठी द्वेष्ट्या सीबीएसईच्या शाळा एक प्रकारे मराठी द्वेष्ट्या शाळा झालेल्या आहेत असं म्हणायला मला अजिबात त्याच्याबद्दल संकोच नाही. कारण त्या ठिकाणी त्या मुलांशी हिंदीमध्ये संवाद साधतात. तिथली संपर्क भाषा हिंदी असते. शिकवण्याची भाषा म्हणजे त्यांच्या माध्यम जरी इंग्रजी असलं तरी सगळ्या सीबीएसई विशेषतः शाळा ज्या आहेत ह्या इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या प्रत्यक्षात हिंदी माध्यमाच्या शाळा झालेल्या आहेत. आणि हे अतिशय आक्षेपार्ह आहे. पण यावर आपले पालक सुद्धा व्यक्त होत नाहीत. त्याच्याबद्दल त्यांनी बोलायला पाहिजे ना, की तुम्ही मुलांशी हिंदी कसं काय बोलता. इंग्रजी शाळांमध्ये जर आम्ही घातलेलं आहे तर इंग्रजीत बोला, हरकत नाही. जर त्यांनी घातलेलं आहे त्यांचा उद्देशच इंग्रजी माध्यमात शाळेत, मी तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा विरोधक आहे, परंतु समजा त्या उद्देशाने त्यांना मुलांना घातलं असेल तर इंग्रजी बोला असं म्हणायला हरकत नाही. परंतु तिथली संवादाची भाषा हिंदी कशाला, तिथे मराठी असायला पाहिजे ना. आणि यामुळे काय होतंय की बघा, हिंदी ही आपली मावशी आहे, प्रश्नच नाही. परंतु हिंदीला तुम्ही तुमची आई करू शकत नाही. आपल्या शेजारचा, आपल्या बांधाला लागून आपला भाऊ असेल, तो कितीही चांगला असला तरी त्याला आपल्या शेताची मालकी देता येत नसते. बरोबर. तो कितीही चांगला असला तरी तो त्याच्याबद्दल त्याच्याशी काही वैरभाव नाही. परंतु म्हणून तो आपल्या शेताचा मालक होऊ शकत. तर अशा पद्धतीचा आपण हिंदीबद्दल सन्मान आहे आपल्याला. आपल्याला बाहेरच्या प्रदेशात गेल्यानंतर ती आपल्याला मदत करते त्या माणसाशी संवाद करायला. परंतु म्हणून हिंदी तुम्ही महाराष्ट्रामध्ये लादून घेणं किंवा मराठीची जागा हिंदीला देणं हे अतिशय चुकीचं आहे. पण त्यासाठी मारहाण करणं हे हा मात्र मला योग्य वाटत. सर, अजून एक कर्नाटकाचं मला उदाहरण द्यायचं आहे. गेल्या वेळी आपलं बोलणं झालं होतं तेव्हा पण आपण या विषयाला हात घातला होता. प्रियंका गांधींची सभा पार पडली होती कर्नाटकात आणि प्रियंका गांधी या हिंदीतून बोलत होत्या आणि एक अनुवादक कानडी जनतेला त्यांच्या भाषेत ते समजावून सांगत होता. आपल्या राज्यात पण अनेक राजकीय नेत्यांच्या सभा पार पडतात राष्ट्रीय स्तरावरच्या. पण आपल्या नेत्यांना हे महत्वाचं का नाही वाटत की आपल्या लोकांना मराठीत ते कोणतरी सांगावं? याला कारण काय? आपण बॉलिवूड स्वीकारलं, आपल्याकडे बॉलिवूडची निर्मिती झाली म्हणून, की आपल्याला हिंदी सहज येते म्हणून आपण आपली भाषेचं हे मरण होतं एक प्रकारे. तर याकडे आपण कसं बघतात? नाही नाही, राजकीय नेत्यांच्या ह्या प्रवृत्तीचा मला म्हणजे निषेधच करावा असं वाटतं. मी तुम्हाला सांगतो, खरंच मला हे खूप घाणेरडं वाटतं. त्या लोकांनी कशाला, म्हणजे बघा, दिल्लीत तुम्ही गेलात, तुम्ही हिंदीत बोला, दुसऱ्या राज्यांमध्ये बोला, संपर्क भाषा म्हणून हिंदीमध्ये बोला. पण जेव्हा तुम्ही तुमच्या भूमीवर असता तेव्हा तुम्ही मराठीतच बोलायला पाहिजे. हा एक साधा, काय म्हणू आपण त्याला, की एक साधा विषय आहे हा. म्हणजे हे त्यांना कोणी सांगितलं पाहिजे अशातला भाग नाही. हे त्यांनी जाणीवपूर्वक करायला पाहिजे. मराठीत बोलायला पाहिजे. आणि अ, तुम्ही म्हणता तसं अनुवादक जर गरज असेल त्यावेळेस मग त्यांना, आता मराठीत इथे महाराष्ट्रात बोलल्यानंतर तर अनुवादक देण्याची पण गरज नाही त्यांना. तिकडे गेलात तुम्ही, तुम्हाला हिंदी येते, तुम्हाला इंग्रजी येते, तुम्हाला तमिळ येत असेल, आणखी कुठली भाषा येत असेल तर तुम्ही त्याचा वापर निश्चितपणे करा. परंतु महाराष्ट्राच्या भूमीवर, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ही किती, म्हणजे अतिशय या गोष्टीचा राग येतो आपल्याला. एका पक्षाच्या मध्ये एक आपले बॉलिवूडचे एक कलाकार एका पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यांनी. आणि हे पक्षाचे थोर नेते आहेत, तर महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षाचे. तर त्या व्यक्ती, तो मराठीत बोलणं सुरू केलं त्यांनी, तर त्यांना थांबवलं त्या व्यक्तीने. ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस. त्यांना थांबवलं आणि त्याला म्हणाले की नाही नाही, आप हिंदी में बात करो. ठीक आहे. म्हणजे मला या गोष्टीचा इतका संताप आला की आता याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी. तो माणूस स्वतःहून मराठीत बोलतो आहे आणि हा माणूस महाराष्ट्राच्या भूमीवर, आणि तुम्ही तर महाराष्ट्राचं नेतृत्व करता ना, तर तुम्ही त्या माणसाला म्हणता की तुम्ही हिंदी में बात करो. हे कुठला, म्हणजे हा जो विषय आहे हा फारच म्हणजे या लोकांना मला कसं प्रबोधन करावं या लोकांचं. आणि हे इतके मोठे लोक आहेत की आपण फार छोटे, अगदी छोटेसे व्यक्ती असतो त्यांच्यासमोर. आपण त्यांना काय सांगणार? त्यांना स्वतःला समजायला पाहिजे. सर, आज मराठीची जी हानी झालेली आहे तर त्याला जबाबदार आपण कोणाला पकडा? एक सजग वाचक म्हणून इथला वाचक जबाबदार आहे का, साहित्यिक जबाबदार आहेत, की राजकीय नेते कुठेतरी त्याप्रमाणे कमी पडले असं आपल्याला वाटतं? नाही, मुळातलं असं आहे की आपल्या मराठी लोकांचं भाषेबद्दलची जी आस्था आहे ती गेल्या काही वर्षांमध्ये फार कमी झालेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणायचं आणि प्रेम मात्र दुसऱ्या भाषेवर करायचं. हे असं एक द्वंद्व आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे असा असा विरोधाभास आहे आपल्या मराठी लोकांना. तर मुळात तर याला जबाबदार आपला मराठी माणूसच आहे, कारण मराठी माणसानीच इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या केल्या.
मराठीला आपल्या भाषेला मोठं करायचं सोडून तिसऱ्या भाषेला मोठं करणं, हा दोष त्यांचाच आहे ना. आता काही लोकांच्या प्रचाराला ते बळी पडले असतील, हा नंतरचा भाग. परंतु तुम्ही बळी का पडलात? मुळात तुम्ही तुमच्या भाषेतूनच. मी नेहमी लोकांना सांगत असतो की आपल्या मुलांना तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत घाला, पण तुम्हाला जर का मुलांना इंग्रजी शिकावं असं वाटत असेल, तर तुम्ही त्यांना इंग्रजीची क्लास लावा. मुलांना पीएचडी थोडीच करायची आहे इंग्लिशमध्ये आपल्याला. मी माझ्या मुलाला पहिली म्हणजे असं काय आहे, त्या काळामध्ये आमच्याकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा जास्त होत्या, मराठी माध्यमाच्या शाळा अजूनही पहा, मराठी माध्यमाच्या शाळा आपल्याकडे फार कमी आहेत. तर निदान एक पहिली ते चौथी तरी मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत तुम्ही घातलं पाहिजे. त्याच्यानंतर वाटल्यास तुम्ही आता आमच्याकडे, मी लहान असताना मी तर मराठी माध्यमातून शिकलो, परंतु त्यावेळेस पण आमच्याकडे 5वी पासून 7वी पासून इंग्रजी माध्यम होता. म्हणजे जे सायन्सचे विषय, विज्ञानाचे विषय आहेत ते इंग्रजी. एवढं तरी ते करू शकतात ना, त्यांचं जर एवढं इंग्रजीच्या बद्दल जर त्यांना आग्रह आहे, ते अशा पद्धतीने सेमीच्या माध्यमातून जाऊ शकतात. परंतु हे अशा पद्धतीने जर का पूर्णपणे त्या मुलांची, अहो मी तुम्हाला काय सांगू, मला खूप वाईट वाटतं की इतक्या लहान मुलांना तुम्ही ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालता आणि त्या मुलांच्या मनामध्ये इतका स्ट्रेस निर्माण होतो. हम्म, ते कुठल्या स्ट्रेस मधून, कुठल्या तणावातून जातात हे आपल्याला कळत नाही. आणि अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, होमवर्क कर, हे अशा पद्धतीचं ते हे करतात. आणि तो काय, तो बघ तो क्रो, तो बघ ती काऊ, हे अशा पद्धतीने अगदी जन्माला आलेल्या मुलांशी सुद्धा हे अशा अशा पद्धतीचं बोलतात. या लोकांची मला कीव करावीशी वाटते, या पालकांची. तर हे तर हेच लोक सर्वप्रथम जबाबदार हे आहेत. त्याच्यानंतर मग आता ते लोक निवडून कोणाला देतात? ज्यांना भाषेबद्दल आस्थाच नाही ते लोक भाषेबद्दल आस्था असणाऱ्या लोकांना निवडून देणार का? नाही. ते अशाच लोकांना निवडून देणार. म्हणजे तुमचा प्रतिनिधी तुमच्यासारखाच असतो ना. पहिले कसं बोलत होते, पहिले कसं होतं, राजा तशी प्रजा. आता कसं आहे, प्रजा तशी राजा. त्याच्या तशीच आहे. मध्ये तामिळनाडूतल्या लोकांना भाषेबद्दल आस्था आहे म्हणून तिथे भाषेबद्दल आस्था असलेले लोक निवडून जातात, आपल्याकडे तसे जात नाहीत. आणि ज्या प्र साहित्यिक मला तिसरा तिसरा जो आहे, म्हणजे लोकप्रतिनिधी तर आहेच आहे, परंतु साहित्यिक हा आधी जबाबदार आहे असं मला वाटतं. कारण साहित्यिक लोक आपले जे आहे ते या बाबतीत बरेचसे आता भवाळकर मॅडमनी एक कार ठणकावून गोष्ट सांगितली की हा आरोप नाही आहे मराठी मरते ही, मराठी मरत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशी एकदम डोळे पांढरे करून भाषा मरत नसते. म्हणजे अचानक आता बा आय एम व्हेरी सॉरी, डॉक्टर असं म्हणतील आणि मृत्यू झाला असं घोषित नसते करत. भाषा एकेका क्षेत्रातून मरत मरत जाते. आणि मराठी आज मला सांगा तुम्ही, आज मराठी कुठे असायला पाहिजे होती? तिथे आहे का? ज्ञान भाषा नाही. म्हणून मराठी आहे का? तुमची संपर्क भाषा म्हणून तुम्ही मराठी केली आहे का? तुम्ही मराठी फक्त तुमची घरातली किचन मधली भाषा झालेली आहे. रस्त्यावरची भाषा पूर्णपणे शहरांमधल्या, मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावरची भाषा. अहो, मराठी भाषेमध्ये म्हणजे सोसायट्यांचं कामकाज मराठी भाषेत करा असं सांगायसाठी भांडणं करावी लागतात. म्हणजे तरी सुद्धा लोक करत नाही. तिथे हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने ते कामकाज होतात सोसायट्यांमध्ये. पुण्यातल्या रस्त्यावर गेल्यानंतर तुम्हाला असं ऐकू येतं की मराठी नाही आते, हिंदी में बात करो. आणि मग तुम्हाला किती संताप येतो त्यावेळी. तुम्ही का उत्तर प्रदेशात आहात का? मग मराठी जगणार कशी ना तुम्ही जर का. आणि ते का असं म्हणतात? कारण की त्यांना माहिती आहे यांना हिंदी येते. तर मराठी माणसाला हिंदी येते हाच मराठी माणसाचा दुर्गुण झालेला असल्यामुळे मी या निष्कर्षाप्रत पोहोचलेलो आहे की हिंदी अनिवार्य महाराष्ट्रामध्ये करू नये. महाराष्ट्राने द्विभाषा फॉर्म्युला असावा. आणि हिंदी तर काय, आपल्याला हिंदीबद्दल आस्थाच आहे, प्रेमच आहे, प्रश्नच नाही. आपण काय हिंदीचा द्वेष करायचं काहीच कारण नाही. ती आपलीच भाषा आहे, आपली भारतीय भाषा आहे. मला तर मल्याळम पण, मी मल्याळम लिपी शिकलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. मला फार भारतातल्या खूप वेगवेगळ्या भाषांचं, भाषा वैविध्यांबद्दल मला फार आस्था आहे. मी परवा बंगळूरला गेलो, तर बंगळूरला मी काही कन्नड वर्ण शिकून आलो 2 दिवसात. मला अजून आता काही कन्नड ते अक्षर वाचता येतात. तर अशी आपण सगळ्या भाषांवर प्रेम करतो ना. भारतातला माणूस हा भाषांवर प्रेम करणाराच माणूस आहे. त्यामुळे आपण सगळ्या त्या हिंदीबद्दल काही हे असण्याचं कारण नाही. परंतु हिंदी येते हा दुर्गुण झाल्यामुळे जर तुमच्या भाषेचं मरण होत असेल तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी उपाय शोधावा लागेल. सर, मराठी जोपासण्यासाठी, मराठी वाढावी यासाठी शासन स्तरावर, साहित्यिकांच्या स्तरावर कोणते प्रयत्न व्हायला हवेत असं आपल्याला वाटतं? शासकीय स्तरावर आता जो एक अध्यादेश आलेला आहे ना, तो खूप चांगला आहे की शासनाच्या शासकीय कार्यालयांमध्ये हिंदी बोललं पाहिजे आणि केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्री असली पाहिजे.
त्याचं पालन कितपत होतं हे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी दंडात्मक तरतूद केली पाहिजे आणि त्याचं अंमलबजावणी झाली पाहिजे. ह्या दंडात्मक तरतुदी नुसतं कागदावर ठेवून नाही आणि स्वतः सुद्धा त्याचा वापर केला पाहिजे. आता हे जे लोक आहेत म्हणजे शासकीय कार्यालयातले लोक सुद्धा कितपत मराठी बोलतात मला माहित नाही. म्हणजे मी तर बऱ्याचशा महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदी बोलताना पाहिलेले लोक. म्हणजे असं जर होत असेल तर आणि मग त्याच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे ना. दुसरी गोष्ट अशी की नुसतंच आता शासकीय कार्यालयामध्ये नाही. आता समजा बँक आहेत, प्रायव्हेट बँकांमध्ये काही बाहेरचे अधिकारी असतात. ते काही काही कार्यालयांमध्ये जाणीवपूर्वक असे अधिकारी नेमले जातात. तर कदाचित ते लॉबिझम वगैरे असा काही प्रकार असेल मला माहित नाही. पण ते लोक येतात, ते सरळ म्हणतात, थेट म्हणतात तुम्हाला की मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीमध्ये बोला. म्हणजे लोकांवर हिंदी लादण्याचा जो हा प्रयत्न होतो किंवा इंग्रजी लादण्याचा जो प्रयत्न होतो हे चुकीचं आहे ना. मग त्या ठिकाणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद व्हायला पाहिजे. असे या पद्धतीचं सरकारचं काम असायला पाहिजे. सर धन्यवाद. आपण आपला वेळ दिला. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण आमच्याशी संवाद साधलात. आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीला गेले आहात हे आम्हाला ठाऊक आहे, आणि तरी त्या बिझी शेड्यूल मधून आपण वेळ काढला त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद.